Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महायुतीतील घटक पक्षात धुसफूस असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातलं वातावरण तापलंय. अशातच आता डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या विधानामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हे यांच्या दाही दिशा या पुस्तकाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी भुवया उंचावणारं विधान केलंय, ज्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाले आहेत नीलम गोऱ्हे पाहूयात. खऱ्या अर्थाने डेडिकेटेड मिनिस्टर, कॉमन मॅन असे एकनाथजी शिंदे साहेब एक शब्द म्हणणार होते पण तो थांबवला मी. महिलांच्या मनातले मुख्यमंत्री अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दलही आम्हाला आदर आहे. परंतु माननीय शिंदे साहेब, तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींना कधीही विसरत नाही. मग ते भाषण रात्री 2 वाजता केलेलं असो किंवा दुपारी 2 वाजता केलेलं असो, सभागृहात केलेलं असो किंवा अजून मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमाच्या इथे केलेलं असो. आणि त्यामुळे आज वैकुंठ चतुर्दशी टाका. आणि मला असं वाटलं आपल्याला आश्वासन मिळालं आणि संपलं. पण तिसऱ्या दिवशी 32,000 महिलांवरच्या केसेस काढणारी फक्त एकच आहे, ती म्हणजे शिवशाही. आणि त्याच्यामुळे या महिला सगळ्याजणी परत जोमाने कामाला लागल्या. त्याच्यातली सुनीता मोरे सांगलीची इथे बसलेली आहे, ज्यांच्यावरती त्या काळात सुद्धा केसेस झालेल्या होत्या. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत. पण हे काम करत असताना मला असा अनुभव येतो, सबुरी विण मनुष्य प्राणी, स्थितितयाची दैन्यवाणी, पंडित असो का मोठा सद्गुणी, व्यर्थ जिणे हिजविणं. त्यामुळे सबुरी फार महत्त्वाची आहे, जशी संघर्ष महत्त्वाचा आहे तसा. यावेळी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होते. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, मुंबई.